नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी. आज आपण महालक्ष्मी म्हणजे ज्येष्ठा गौरी पूजन हे आपण इथे पाहणार आहात. ज्येष्ठा गौरी पूजनचा हा उत्सव भाद्रपद मासातले अनुराधा, ज्येष्ठ आणि मूळ या तिथींवर केला जातो. हे पूजन नक्षत्र पूजन, नक्षत्र जे आहेत नक्षत्र प्रधान देवता आहेत ज्येष्ठा गौरी. हे 3 दिवसाचा उत्सव अति हर्षाने, आनंदाने आणि प्रत्येक परंपरेनुसार प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जागेवर, प्रत्येक राज्यात आपल्या आपल्या परीने हे करत असतात. पण मूळ म्हणजे आजच्या या धावपळीच्या काळात आपल्याला भटजी, पुरोहित, गुरुजी हे मिळणं अशक्य असतं. आपण कुठे असे राहत असाल लांब तर आपल्याला उपलब्धता जी आहेत गुरुजींची नसती. त्या दृष्टिकोनातनं सर्व समाजाला गौरी पूजनाचा हा विषय जो आहे हा सोप्या रीतीने आपण कसं करू शकतो त्याच्याकरता हा आज महालक्ष्मी म्हणजे ज्येष्ठा गौरी पूजन हे आपण करीत आहोत. अनेक प्रांतात, अनेक विभागात वेगळ्या वेगळ्या प्रकारे ज्येष्ठा गौरी पूजन म्हणजे महालक्ष्मी पूजन होत असतं. त्यात कोणी उभ्या महालक्ष्मी आहे आपण पाहतच आहे, कुठे खड्याच्या महालक्ष्म्या, कुठे कागदावरती महालक्ष्म्यांचे चित्र काढून आणि त्याचं पूजन केलं जातं. या आपल्या आपल्या परंपरेनुसार, आपल्या आपल्या कुळधर्म कुळाचारानुसार हे पूजन केले जात असते. त्याचप्रमाणे आपण सर्वसाधारणपणे अशा उभ्या महालक्ष्म्या ज्या आहेत, ज्या त्याचं पूजन केलं जातं, त्याच्याच आधारावरती तुम्ही खड्याचेही जे महालक्ष्मी असतात त्याचेही पूजन करू शकता. कागदावरती महालक्ष्म्या मांडून जे चित्र काढून त्याचं पूजन तेही याच प्रकारे केलं जातं. आणखीन इतर परंपरानुसार जे काही आहेत पूजन महालक्ष्मीचे ते याच प्रकारे केलं जातं. त्याचं मूळ पूजनाचं जे आपण इथे पाहत आहात, आता मी सांगणार आहात. यानंतर आपण आता ह्या पूजेची तयारी अगोदर पाहून घ्यावी. आपण सगळे साहित्य आपल्याजवळ इथे आपल्याजवळ ठेवून घ्यावे. स्वच्छ वस्त्र, धूत वस्त्र, धोतर किंवा सोवळे असे नेसून यज्ञोपवीत ज्यांचे उपनयन झालेले आहेत त्यांनी यज्ञोपवीत वगैरे धारण करून आणखीन या पूजनाला बसावे. आपल्याकडे हळद, कुंकू, अक्षदा, गंध, पंचामृत, फुले, दुर्वा, इतर चांगले जे आहेत रंगबिरंगी फुले जी आपल्याकडे उपलब्ध असतील त्या फुलांचा वापर याच्यात करावा. सगळं साहित्य आपल्याजवळ घेऊन आणखीन या मस्त प्रसन्न चित्तामध्ये हे महालक्ष्मीचं पूजन करावं. त्यानंतर आता आम्ही पुढची पूजेची जे तयारी सांगितली ती आपल्या घरात जशी परंपरा असेल त्या हिशोबाने आपण त्याची व्यवस्था लावावी. आता आपण पूजेला सुरुवात करीत आहोत. असं पळीत पाणी घेऊन दोन्ही डोळ्याला लावायचं. नेत्रयोदक स्पर्शाः. आता डाव्या हाताने उजव्या हातावरती असं पाणी घेऊन 3दा प्यायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. 4थ्यांदा असं पाणी हातावरनं तांबणात पुन्हा सोडून द्यायचं. पुन्हा एकदा करायचं. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, गोविंदाय नमः. हात जोडायचे. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरे नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. आता प्राणायाम करायचा. प्राणायाम करताना उजव्या नाकपुडीतनं श्वास वरती घेत गायत्री मंत्र म्हणायचा. आणखीन डाव्या नाकपुडीतनं श्वास सोडत प्राणायाम पूर्ण करायचा. त्यानंतर आपण देवासमोर हात जोडायचे.
गणपतीचं स्मरण करायचं, आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं, आपले वाडवडील जे मोठे आहेत त्यांना नमस्कार करायचा, आणखीन पुन्हा इथे येऊन आपण पूजेला सुरुवात करायची. श्रीमन महागणाधिपतये नमो नमः. निर्विघ्नमस्तु. सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो सर्वेभ्यो गुरुभ्यो नमो नमः. हात जोडून आता आपण पुढे पूजेला संकल्प करू. सुमुखश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 एतानि नामानि य पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते. सर्वदा सर्वकारेषु नास्ति तेषां मंगलम. येषां हृदयस्थ भगवान् मंगलायतनमरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गृहं सुनामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्देवरश्याम हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं वानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थं पूजयतो सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः. सर्वेषु आरब्धकार्येषु श्रेयस्वनेश्वराः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः. श्रीलक्ष्मीनारायणाभ्यं नमः. उमामहेश्वराभ्यं नमः. शशिवृन्दाभ्यं नमः. मातापितृभ्यं नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. एतत्कर्म प्रधान देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो सर्वेभ्यो गुरुभ्यो नमो नमः. विष्णवे नमः. विष्णुर्विष्णू. आता आपण पळीमध्ये पाणी भरायचं, त्याच्यात 2 दाणे अक्षता घालून घ्यायच्या. ती पळी जी आहे ती डाव्या हातात धरायची आणि उजव्या हाताच्या तळ हातावरती टेकून ठेवायची. विष्णवे नमः. विष्णुर्विष्णू. तिथिर्विष्णू तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं विष्णू सर्वं विष्णुमयं जगतो. संकल्प करताना रोजचे पंचांग अगर कोणाला वाचता येत असतील तर त्यांनी सगळ्या तिथी वार नक्षत्र याचा उच्चार करायचा. नाही तर सर्व सोपी पद्धत म्हणजे तिथिर्विष्णू तथावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं विष्णू सर्वं विष्णुमयं जगतो असा संकल्प करून हातावरती पाणी घ्यायचं आणि त्यानंतर म्हणायचं मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम. आपल्या गोत्राचा उच्चार करायचा. गोत्र उत्पन्नस्य आपलं नाव घ्यायचं. शर्मणः म्हणायचं मम. सकल कुटुंबस्य सपरिवारस्य क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगल अवाप्त्यर्थम समस्त अभ्युदय अर्थंच मनेप्सित कामना सिद्ध्यर्थम अलक्ष्मी निरसन पूर्वकम श्रीलक्ष्मी प्राप्ति द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम भाद्रपद शुक्ल पक्ष अनुराधा नक्षत्रे ज्येष्ठा देव्या आवाहन पूजनंच करिष्ये असं म्हणून हातावरनं तामणात पाणी सोडायचं. तामणात पाणी सोडल्यानंतर पुन्हा 2दा पाणी सोडायचं. तत्रादौ निर्विघ्न सिद्ध्यर्थम महागणपती पूजनम आसनादि कलश घंटा पूजनम दीपपूजनंच करिष्ये. शरीर शुद्ध्यर्थम षडंगन्यासंच करिष्ये. हे झाल्यानंतर आपण गणपतीचं स्मरण करायचं. आणखीन आपण इथे पाटावरती इथे असे खारीक बदाम सुपारी सगळे विडे मांडल्यानंतर मध्ये एक गणपतीची सुपारी अक्षता ठेवून ठेवायची. गणपतीचं स्मरण करून आणि तिथे आपण अक्षता व्हायच्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणाधिपतये नमः. ध्यायामि ध्यानार्थे अक्षदान समर्पयामि. गणपतीवर अक्षता वाहिल्या की त्या गणपतीची सुपारी आहेत त्याला तामणात घ्यायची.
महागणाधिपतये नमः। आसनार्थे अक्षदान समर्पयामी। आपण जिथं गणपती उचलले आहेत तिथे 2 दाणे अक्षदा व्हायच्या। आसनार्थे अक्षदान समर्पयामी। महागणाधिपतये नमः। आता पळीत पाणी घेऊन त्या गणपतीवर व्हायचं। महागणाधिपतये नमः। पादयोः पाद्यं समर्पयामी। पुन्हा आता पळी पाण्याने भरून ठेवायची, त्याच्यात एका फुलाला गंध अक्षदा असं लावून आणखीन हे गंधाचं पाणी जे आहे ते गणपतीवर व्हायचं। महागणाधिपतये नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी। अर्घ्यान्तरेण आचमनीयं समर्पयामी। स्नान्यं समर्पयामी। स्नानानंतरेण आचमनीयं समर्पयामी। असं 2दा तामणात पाणी गणपतीवर पाणी वाहिल्यानंतर मग आपल्याकडे जे पंचामृत ठेवलेले आहेत ते पंचामृत घ्यायचं। आणखीन पंचामृत गणपतीवरती त्यांना स्नान घालायचं। महागणाधिपतये नमः। पयादि पंचामृत स्नानं समर्पयामी। पयादि पंचामृत स्नानानंतरेण चांगलं पाणी जे आहे शुद्ध पाणी ते गणपतीवरती घ्यायचं। आणखीन त्यांना शुद्ध पाण्याने स्नान घालायचं। शुद्धोदक स्नानं समर्पयामी। आचमनीयंच समर्पयामी। महागणाधिपतये नमः। आता एक स्वच्छ वस्त्राने त्यांना स्वच्छ पुसून आणखीन त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचं। महागणाधिपतये नमः। सुप्रतिष्ठितमस्तु। अक्षदा घेऊन गणपतीवरती पुन्हा अक्षदा व्हायच्या। महागणाधिपतये नमः। वस्त्रोपवस्त्रा सुप्रतिष्ठितमस्तु। वस्त्रोपवस्त्रार्थे सर्वाभरणार्थे अक्षदान समर्पयामी। एक जानवं घेऊन थोडंसं त्याला पाणी लावून घ्यावं, आणखीन मग ते जानवं गणपतीवर व्हावं। महागणाधिपतये नमः। यज्ञोपवीतं समर्पयामी। महागणाधिपतये नमः। वस्त्र यज्ञोपवीतांते पळीभर पाणी तांबणात सोडायचं। वस्त्र यज्ञोपवीतांते आचमनीयं समर्पयामी। आता गणपतींना गंध लावायचं। महागणाधिपतये नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामी। अक्षदा व्हायच्या। अलंकारार्थे अक्षदान समर्पयामी। हळद कुंकू व्हायचं। सिद्धे नमः। सिद्धे नमः। हरिद्रा कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामी। महागणाधिपतये नमः। दुर्वा घ्यायच्या। दुर्वा व्हायच्या गणपतीवरती। दुर्वा अंकुरान समर्पयामी। महागणाधिपतये नमः। एक लाल फूल किंवा गुलाबाचं फूल असं गणपतीवर व्हायचं। महागणाधिपतये नमः। ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामी। महागणाधिपतये नमः। धूप दीप करायचं त्यांना। महागणाधिपतये नमः। धूपम आघ्रापयामी। दीपकं दर्शयामी। धूपदीपान्ते नैवेद्यम लड्डूक नैवेद्यम निवेदयामी। लाडू किंवा मिठाई किंवा गुळ खोबरे असे तुम्ही नैवेद्याला गणपतीच्या घेऊ शकता। महागणाधिपतये नमः। लड्डुक नैवेद्यम निवेदयामी। प्राणाय स्वाहा। अपानाय स्वाहा। व्यानाय स्वाहा। उदानाय स्वाहा। समानाय स्वाहा। ब्रह्मणे स्वाहा। पळीभर पाणी तांबणात सोडून पुन्हा नैवेद्य करायचा। पुन्हा प्राणाय स्वाहा। अपानाय स्वाहा। व्यानाय स्वाहा। उदानाय स्वाहा। समानाय स्वाहा। ब्रह्मणे स्वाहा। 3दा हातावरनं तांबणात पाणी सोडायचं। नैवेद्य उत्तरापोषणम हस्तप्रक्षालनम मुखप्रक्षालनम समर्पयामी। आता गंध घेऊन गणपतीवर व्हायचं। करोदवर्तनार्थे चंदनम समर्पयामी। आता एका विड्यावरती जे आपण विडे ठेवलेले आहेत त्याच्या एका विड्यावरती पाणी सोडायचं। मुखवासार्थे पूगी फलतांबूलम समर्पयामी। दक्षिणान समर्पयामी। नंतर फुलाची पाकळी गणपतीवर व्हायची। एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात। महागणाधिपतये नमः। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी। हात जोडून नमस्कार करायचा। नमस्करोमि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्ने त्वयि धातरि विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायको। महागणाधिपतये नमः। मंत्रपुष्पांजलिं प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामी। नमस्करोमि। आता पळीभर पाणी तांबणात सोडायचं। अनया पूजया सकल विघ्नार्था महागणपती प्रियता नमो। गणपती पूजन झालेले आहेत। आता ह्याच्यानंतर आपले दोन्ही हात असे जमिनीला टेकायचे। पृथ्वीति मंत्रस्य मेरुपुरुष ऋषि कूर्मे देवता सुतलं छन्दः आसने विनियोगः। ओम पृथ्वीतया घृता लोका देवीतं विष्णुना घृता तं च धारय मां देवीं पवित्रं कुरुचासनम्। अपसरपन्तु ये भूता भूमि संस्थाः ये भूता विघ्नकर्तारा गच्छन्तु शिवाज्ञः। अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभेत। आता आपण न्यास करायचे।
ओम गंगणपतये नमः। अंगुष्ठाभ्यां नमः। हृदयाय नमः। गंगणपतये नमः। तर्जनीभ्यां नमः। शिरसे स्वाहा। गंगणपतये नमः। मध्यमाभ्यां नमः। शिखाय वषटो। गंगणपतये नमः। अनामिकाभ्यां नमः। कवचाय हुं। गंगणपतये नमः। कनिष्ठिकाभ्यां नमः। नेत्रत्रयाय वषटो। गंगणपतये नमः। करतलकरुष्टाभ्यां नमः। अस्त्राय फटो इति दिग्बंधाः। असे षडंगन्यास हे वेदमंत्रांनी होतात आणि आपण जे आहेत महागणपतीच्या नाममंत्राने हे षडंगन्यास केलेले आहेत। आपल्याला अगर वेदमंत्राचे पठन असतील पाठ असेल तर तुम्ही त्या हिशोबाने षडंगन्यास करावे, नाही तर गणपतीच्या या स्मरणाने नाममंत्राने हे षडंगन्यास करावे। मग आपला उजवा हात आपला जवळचा जो कलश ठेवलेला आहे त्याच्यावर ठेवावा, डावा हात आपल्या छातीला लावून ठेवावा, हृदयाला लावून ठेवावा आणि आपण हे कलश सम्मुखे विष्णू, कंठे रुद्र समाशितः, मूले तत्सतो ब्रह्मा, मध्ये माधुर्णासुताः, कुक्षौतु सागरा सर्वे, सप्तद्वीपा सुंदरा, ऋग्वेद यजुर्वेदो सामवेदो अथर्वणः, अंगैश्च तैसा सर्वे कलश समाशिताः, अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरिता, आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकाः, गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु कलशिते वरुणाय नमः। सकल पूजनार्थे एका फुलाच्या पाकळीला आपण गंध लावून आणखीन या कलशाला इथे असं गंध लावून द्यावं, अक्षता वाहून द्यावा। कलशिते वरुणाय नमः। सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि। आता यानंतर आपण शंखाची पूजा करायची। आपल्याकडे जो शंख उपलब्ध असेल त्या शंखाला आपण असं तामणात घ्यावं। कोणाकोणाकडे शंखाची पूजा नसेल तर त्यांनी नुसतं शंखाचं जे आहे स्मरण करून त्यांचं पूजन करावं। शंखावरती असं पळीने पाणी वाहून शंखादौ चंद्रदेवतम कुक्षो वरुण देवता पृष्ठे प्रजापती शैवं विद्यादग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेव शाज्ञा शंखे तिष्ठेत विप्रेंद्र तस्मा शंखं प्रपूजयेत तंपुरा सागरत्पन्नो विष्णु विवृत करे नमिच सर्व देवांश पांचजन्याय नमोस्तुते पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात्। शंख देवताभ्यो नमः। शंखदेवताभ्यो नमः। सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि। एका फुलाला गंध लावावं, आणखीन ते शंखावरती व्हावं। शंखाला अक्षता वाहू नयेत म्हणून नुसतं गंध फूल जे आहेत ते शंखावरती वाहू शकता। तुलसी दलपत्र असेल तर तुम्ही तुलसी दलपत्र घेऊनही त्यांच्यावरती वाहू शकता। शंखदेवताभ्यो नमः। सर्वोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। आता आपल्याकडे जी घंटिका आहेत तिला घ्यायचं, आणखीन ती घंटिका आपण इथे त्याच्यावर पाणी घालायचं, आणखीन त्यांना स्वच्छ पुसून आणखीन पुन्हा त्यांना जागेवर ठेवायचं। त्यांनाही गंध अक्षता फुलं लावायची। आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु राक्षसां कुर्वे घंटारवंतत्र देवता भानलक्षणं घंटादेव्ये नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। घंटानादं कुर्यात्। भो दीपब्रह्मरूपस्थं ज्योतिषां प्रभव्यः आरोग्यं देहे पुत्रांचे सर्वार्थांचे प्रयच्छ मे। आता आपल्याकडे जी समई आहेत त्या समईला गंध अक्षता फुलं हळद कुंकू असं घेऊन आणखीन तुम्ही तिथे व्हायचं। आपल्याकडे हे दिव्याला किंवा समईला तिथे वाहून घ्यायचं। त्यानंतर या पूजेच्या चालू असताना त्या दिव्याला हळद कुंकू वाहून आपली पूजा होतो सुस्थिर रहा अशी त्यांना प्रार्थना करायची। भो दीप ब्रह्मरूपस्थं ज्योतिषां प्रभव्यः आरोग्यं देहि पुत्रांचे सर्वार्थांचे प्रयच्छ मे। दीपनाथाय नमः। सकल पूजनार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रा कुंकुम सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। नमस्कार करायचा, नमस्करोमि। आता ते शंखातलं पाणी आहेत ते आपल्या उजव्या हातावरती घ्यायचं, आणखीन आपल्या हातावरती घेऊन आपल्या भोवती जेवढे पूजा सामग्री आहेत पूजा साहित्य ठेवलेले आहेत त्यांच्यावरती आपण प्रोक्षण करायचं। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा यस्मरेत पुंडरीकाक्षं सबाह्यभ्यंतर शुचिः सर्वं सर्वं शुचिः। पूजा संभारान् प्रोक्ष आत्मानंच प्रोक्षयेत। त्यानंतर हात धुवून घ्यायचा आणि स्वच्छ पुसून आता आपण गौरीकडे जे आहेत ते आपण पूजेला आपण वळूया। आता हे पूर्व पूजा झालेली आहेत। त्याचप्रमाणे जसे तुम्हाला सांगितले ज्येष्ठा गौरी पूजन अनुराधाला आवाहन, आणखीन ज्येष्ठा जे आहेत त्या दिवशी त्यांचं पूजन आणि मूळ नक्षत्रावरती त्यांचं विसर्जन। आपण अगोदर
एक दिवस अगोदर या महालक्ष्म्यांचं आगमन झालं की त्यांना पूर्ण आरास त्यांची लावून आणि मुखोटे त्यांच्यावरती बसवून आणि त्यांचं औक्षण केल्यानंतर ते सुस्थापित होऊन जातात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचं षोडशोपचार पूजन जे आहेत ते केले जाते। पूर्व पूजा जशी होती ती आत्ता तुम्हाला मी सांगितली। आता मुख्य पूजा म्हणजे मूळ नक्षत्रावरती त्या दिवशी महालक्ष्मीचे जे पूजन आहेत ते आपणाला करायचे आहेत। आता आपण हातात अक्षदा घेऊन आणखीन देवीचं स्मरण करायचं, देवीचं ध्यान करायचं आणि त्यांच्यावरती आपण अक्षदा व्हायच्या। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मतां। ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः। शरवाण्यै ते नमस्तुभ्यं शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठा देव्यै नमः। आपण पहिले उजव्या गौरीवरती मग इकडले डावी गौरी जे आहे तिथल्या त्यांच्यावरती आपण अक्षदा व्हायच्या। ज्येष्ठा कनिष्ठा गौरी नमः। ध्यायामि ध्यानार्थे अक्षदान समर्पयामि। प्रत्येक देवाच्या अभिषेक आवाहन पूजन करताना आपण त्यांना तामणात घेऊ शकतो, पण महालक्ष्मीचे जे पूजन आहेत ते सुसज्ज असल्यामुळे त्यांच्यावरती आपण कोणाच्या मातीच्या महालक्ष्मी आहेत, कोणाच्या खड्याच्या आहेत, कोणा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, तर त्यांना सगळ्यांना आपण तामणात घेऊन अभिषेकादी आपण पूजन करू शकत नाहीत। म्हणून आपण त्यांना इथे अशी दुर्वेची जुडी करावी एक आणखीन किंवा फुलांनी छोटं लहान फुलांनी, जेणेकरून त्यांचा रंग रूप आणखीन त्यांचे वस्त्र यांना ज्या खराब होणार नाहीत या रीतीने आपण असे दुर्वा घेऊन किंवा फुलं घेऊन त्यांच्यावरती पाणी प्रोक्षण करणार आहेत। आपण आता अक्षदा ज्या आहेत त्यांच्या आसनावरती व्हायच्या। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतां। ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः। शरवाण्यै ते नमस्तुभ्यं शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठा देव्यै नमः। आसनार्थे अक्षदान समर्पयामि। आता पळीत पाणी भरून या दुर्वेंनी त्यांच्यावरती प्रोक्षण करायचं। पाणी फार कमी उपयोगात घ्यायचं, थोडं थोडं पाणी घेऊन आणि त्यांच्यावरती प्रोक्षण करायचे। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्राय नियता प्रणता स्मतां। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि। पाणी रिकाम करून पुन्हा दुसरं पाणी घ्यायचं, त्यामध्ये गंध अक्षता फुलाची पाकळी जी आहेत ते पाणी करून आणखीन त्यांचे अर्घ्य जे आहेत ते गौरीवरती व्हायचे। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतां। ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः। शरवाण्यै ते नमस्तुभ्यं शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। अर्घ्यांतरेण पुन्हा चांगलं स्वच्छ पाणी घ्यायचं, मग स्वच्छ पाण्याने त्यांच्यावरती स्नान घालायचं। पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि। अर्घ्यांतरेण आचमनीयं समर्पयामि। स्नान्यं समर्पयामि। हे झाल्यानंतर मग आपल्याकडे जे पंचामृत ठेवलेले आहेत त्या पंचामृतामध्ये अशा दुर्वा बुचकळून म्हणजे दुर्वा घालून त्या दुर्वांनी त्यांच्यावरती प्रोक्षण करायचं। ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः। शरवाण्यै ते नमस्तुभ्यं शांकायै ते नमो नमः। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतां। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। पयादि पंचामृत स्नानं समर्पयामि। पयादि पंचामृत स्नानानंतरेण चांगलं पाणी घ्यायचं, शुद्धोदक स्नानं समर्पयामि। आचमनीयंच समर्पयामि। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतां। ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः। शरवाण्यै ते नमस्तुभ्यं शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। आचमनीयं समर्पयामि। स्नान्यं समर्पयामि। पयादि पंचामृत स्नानानंतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि। आचमनीयं समर्पयामि। आता यांचं पंचामृत स्नान झाल्यानंतर दोघांना इथे गंध अक्षता फुलं असं घेऊन सकल पूजनार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि। त्यांच्या पायाजवळ असं गंध फूल ठेवून द्यायचं।
सकल पूजनार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामि। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतां। ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं, श्रेष्ठायै ते नमो नमः, शर्वाण्यै ते नमस्तुभ्यं, शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। आता समोर असं मंडळ करून जे आपल्याकडे पंचामृताने स्नान घातलं होतं, जे उरलेले पंचामृत आहेत ते शेष पंचामृत आहेत, त्याचा नैवेद्य करायचा। दोनदा तामणात पाणी सोडायचं। ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं, श्रेष्ठायै ते नमो नमः, शर्वाण्यै ते नमस्तुभ्यं, शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। धूपम आघ्रापयामि, दीपकं दर्शयामि। धूप दीप झाल्यानंतर उरलेल्या पंचामृताचा नैवेद्य करायचा। प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यमध्ये पानीं समर्पयामि। पुनर्नैवेद्यं पुनः प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्य उत्तरापोषणं, हस्तप्रक्षालनं, मुखप्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्तनार्थे थोडं थोडं गंध घेऊन आणखीन गौरीवरती असं वाहून द्यायचं। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। आता दुसऱ्या विड्यावरती असं थेंबभर पाणी सोडायचं। मुखवासार्थे पूगी फलतांबूलं समर्पयामि। दक्षिणां समर्पयामि। नमस्कार करायचा। नमस्करोमि। अनेन यत्कृत पूजनेन, पूर्वाराधनेन, पंचामृत पूजनेन तेन श्री ज्येष्ठा कनिष्ठा देवता प्रीतान्न मम। तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु। गौरीवरती आपण जे गंध अक्षता फूल पहिले वाहिलं होतं त्याचा वास घ्यायचा। आणखीन ते आपल्याकडल्या उत्तरेच्या बाजूला त्याला घालून घ्यायचं। उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात। आता पळीत पाणी घेऊन आणखीन देवीवरती अभिषेक करायचा। आपल्याला अगर वेद मंत्रांचे जे अभिषेकाचे जे सूक्त आहेत त्याच्यात पुरुष सूक्त आणि जे देवीचं सूक्त आहेत हिरण्यवर्णाम असे आपल्याला पाठ असतील तर आपण त्या मंत्रांनी त्यांचा अभिषेक करावा। किंवा आपण असं पाणी घेऊन आणखीन त्यांच्यावरती प्रोक्षण करावं। देवसत्त्वासवतिप्रसवेश्विनोर्बाहुभ्यां पूष्णासाभ्यां अग्ने तेजसा सूर्यसप्रसेन्द्रसेन्द्रेणाभिषिञ्चामि बलाय श्रेयसेनाद्यः। ओम भूर्भुवस्वाहामृताभिषेकोस्तु शांती पुष्टिस्तुष्टिश्चास्तु। एवढ्या मंत्रांनी अभिषेक केला तरीही चालेल। किंवा श्री सूक्त, पुरुष सूक्त आणि जे सूक्त आहेत तुम्ही म्हणू शकता। नसेल तर एवढ्या मंत्रांनी सूक्तांनी अभिषेक केला तरी देवाला अभिषेक होऊन जातो। आता त्यानंतर आपण त्यांचं स्नान वगैरे झालेले आहेत। आता त्यांना आपल्याला पूर्ण सज्ज करायचं आहे। त्याच्यानंतर आपण अक्षता घेऊन आपण मनात ही पूर्ण कल्पना अशी करायची आहे की ती देवी माहेरी आलेली आहेत आणि तिचं स्वागत सत्कार जसं आपण आपल्या लेकीचं मुलीचं करतो त्याचप्रमाणे त्या देवतांना जे आलेले आहेत त्यांचं मनपूर्वक आपण त्यांचं स्वागत करून आणि त्यांचा आदर आतिथ्य करावं ह्या मनात हेतू ठेवून आणखीन त्यांचं पूजन केलं गेलं पाहिजे। त्या हिशोबाने आपण त्यांना नवीन वस्त्र घालतोय अशी मनात कल्पना करायची। आणखीन त्यांच्यावरती आपण अक्षतेंचं जे आहेत प्रोक्षण करायचं। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्वतां। ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं, श्रेष्ठायै ते नमो नमः, शर्वाण्यै ते नमस्तुभ्यं, शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे सर्वाभरणार्थे अक्षदान समर्पयामि। आपण नूतन वस्त्र म्हणजे साड्या त्यांना घातलेले आहेत, नुसतं आपण त्यांच्यावरती अक्षदा वाहिल्या म्हणजे त्यांच्याकडे वस्त्र जे आहेत ते समर्पण होईल। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतां। ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं, श्रेष्ठायै ते नमो नमः, शर्वाण्यै ते नमस्तुभ्यं, शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। कापसाची वस्त्र जी आहेत ती आपल्याकडे जशी आपल्या प्रदेशात आपल्याकडे परंपरानुसार वस्त्र केली जातात ती कार्पास वस्त्र जी आहेत ती ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरींना आम्ही इथे घालून ठेवलेली आहेत। तुम्ही तसंच आपल्याप्रमाणे पूजनाच्या वेळेस ते कापसाचे वस्त्र त्यांना परिधान घालावेत। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्वतां। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। कार्पासवस्त्रं समर्पयामि, कार्पासवस्त्रं समर्पयामि। ज्येष्ठा कनिष्ठा गौर्यै नमः। तदनंतरेण आता त्यांना थोडं थोडं गंध जे आहेत समजा कपाळी लावू शकला तर ठीक, नाहीतर थोडं थोडं गंध असं प्रोक्षण समोर पायाजवळ करावं।
नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतां ज्येष्ठा कनिष्ठिका गौर्यै नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। अक्षदा व्हायच्या त्यांच्यावर अक्षदा स्तंडुला शुभ्रा कुंकुम निशोभिताः मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वरी। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतां ज्येष्ठा कनिष्ठिका गौर्यै नमः। अलंकारार्थे अक्षदान् समर्पयामि। ज्येष्ठा कनिष्ठिका गौर्यै नमः। ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः। शर्वाण्यै ते नमस्तुभ्यं शांकायै ते नमो नमः। नाना विविध पुष्प जे आहेत ती आपल्याकडे जी उपलब्ध असतील त्या पुष्पांनी त्यांचं पूजन करायचं आणि हार दोन्हीकडे आपण त्यांना घालायचे। माल्यादीनि सुगंधीनि मालत्यादीनि वै प्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्राय नियता प्रणतास्मतां ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः। शर्वाण्यै ते नमस्तुभ्यं शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठिका गौर्यै नमः। ऋतुकालोद्भव पुष्पं पुष्पमालांच समर्पयामि। ज्येष्ठा कनिष्ठिका गौर्यै नमः। आता पूजनाच्या वेळेस हे पूजन झाल्यानंतर आपल्या समोर जे गौरीच्या भोवती इथे असे मंडळ करून आणखीन महानैवेद्य म्हणजे संपूर्ण स्वयंपाकाचा भोजनाचा जो नैवेद्य असतो तो पूजनाच्या दिवशी तो केला जात असे। आणि ज्या ज्या परंपरेनुसार आपल्या घरात जी पदार्थ केली जातात ती आपण करून तिचं ताट फाडून त्याच्यावर रंगमालिका म्हणजे रांगोळी व्यवस्थित काढून त्याला तिथे चौरस मंडळ करून चौखट्ट मंडळ करावं आणि त्याच्यावरती ते वाढलेले जे ताट आहेत ते ठेवावे। त्यानंतर ते ताट ठेवल्यानंतर त्याच्यात प्रत्येक प्रदेशात आपल्या आपल्या प्रकारचे पदार्थ तिथे केले जातात। कोणाकडे 16 भाज्या चटण्या आणखीन साधा स्वयंपाक जो आहे तो केला जातो। कोणाकडे भाकरी आणि मेथीची भाजी अशी केली जातात। पडवळ हे मुख्य म्हणजे त्याच्यातलं एक फळ आहे ते पडवळ जे आहे ते इथे समोर ठेवावं आणि आपल्या ज्या भोजनाच्या पदार्थात ते पडवळाचा जो प्रयोग ते करून विशेष करून त्याचा नैवेद्य हा पारंपरिक रूपाने केला जातो। काही महालक्ष्म्यांच्या म्हणजे गौरींच्या पूजनेमध्ये रूढी आहेत आणि काही शास्त्र आहेत। त्याला शास्त्र आधार जो आहे तो कमी असल्याने आणि रूढी ही परंपरागत असल्याने त्या रूढीप्रमाणे आपल्या परंपराप्रमाणे आणि आपल्या कुलाचाराप्रमाणे जसे गौरीचे पूजन केले जाते तसेच आपण सगळ्यांनी करावे। त्यानंतर आपण या नैवेद्य झाल्यानंतर त्यांना आपण पहिले धूप दीप करावा। वनस्पति रसोदूतम गंडाढ्यो गंधोत्तमः अग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भद्राय नियता प्रणतास्मतां ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः। शर्वाण्यै ते नमस्तुभ्यं शांकायै ते नमो नमः। धूपम् आघ्रापयामि दीपकं दर्शयामि नैवेद्यार्थे भक्ष्यभोज्य नैवेद्यं निवेदयामि। आता जे वाढलेले ताट आहेत त्याचं नैवेद्य करायचा। पहिले गायत्री मंत्राने त्याच्यावर प्रोक्षण करायचं किंवा नुसतं मंत्राने नाही प्रोक्षण केलं तरी आपण पाणी असं शिंपडून आणि मग नैवेद्य त्यांना आपण तिथे करायचा। काही जण बोलली भाषेत नैवेद्य दाखवा असं म्हणतात, असं म्हणू नयेत, नैवेद्य करा असा शब्दाचा उपयोग करावा म्हणजे आपल्याला समर्पण भाव त्याच्यात येतो। दाखवून नुसतं हटवायसारखं होऊन जातं म्हणून तसं करू नयेत। त्यांना आपण नैवेद्य करा अशी विनंती करायची। आणखीन त्या देवीला आपण महानैवेद्याचा नैवेद्य पदार्थ जे आहेत ते समर्पण करायचं। प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। पळीभर पाणी पुन्हा तामणात सोडून पुन्हा नैवेद्य करायचा। पुन्हा प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्य उत्तरापोषणम हस्तप्रक्षालन मुखप्रक्षालनम समर्पयामि। आता गंध घेऊन पुन्हा देवीवरती प्रोक्षण करायचं। करोदवर्तनार्थे चंदनम समर्पयामि। आता जो विडा आहेत त्याच्यावरती पाणी सोडायचं। मुखवासार्थे पूकीफल तांबूलम समर्पयामि। दक्षिणान समर्पयामि। नमस्कार करायचा। नमस्कारोमी।
यानंतर नमो देव्यै महादेव्यै शिवाय सतत नमः नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मृतां ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः शर्वाण्यै ते नमस्तुभ्यं शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठका गौरींचं आपण आपल्या परंपरेनुसार आरती तिथे करावी। आरतीमध्ये गणपतीची आरती, देवीची आरती, महालक्ष्मीची आरती आणि जे काही आरत्या आपल्या परंपरागत चाललेल्या आहे त्या आरत्या करून आणखीन मग कापूर लावावा, कापूर आरती करावी। कापूर आरती ओवाळल्यानंतर मग सगळ्यांना आपण मंडळींना आरती द्यावी। माख्यदा ठेवून जे तबक आहेत जे खालती ठेवावे। मग हातात पुष्प घेऊन की दोन्ही देवींवरती जे आहेत ते मंत्र पुष्पांजली त्यांना आपण व्हावी। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सतत नमः नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मृतां नमो देव्यै महादेव्यै शिवाय सतत नमः नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मृतां ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः शर्वाण्यै ते नमस्तुभ्यं शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठका देव्यै नमः मंत्र पुष्पांजलिं समर्पयामि। देवीवरती पुष्प व्हावे। आता प्रदक्षिणा करायची। यानि कानि जपापानि जन्मांतरेण कृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी। आवाहन न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सतत नमः नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मृतां ज्येष्ठायै ते नमस्तुभ्यं श्रेष्ठायै ते नमो नमः शर्वाण्यै ते नमस्तुभ्यं शांकायै ते नमो नमः। ज्येष्ठा कनिष्ठका गौर्यै नमः प्रदक्षिणापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। ज्येष्ठा कनिष्ठका गौर्यै नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि नमस्करोमि। पळीवर पाणी हातावरनं तांबणात सोडायचं। यशस्रुत्याचना मुक्त्या तपपूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णता याति सद्यो वंदे तमच्युतम् अनेन यथाशक्ति यथा ज्ञानेन देशकाल अनुसारताः। ज्येष्ठा कनिष्ठका गौरी पूजनाख्येन कर्मणा भगवान परमेश्वर प्रियतान्न मम तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु। एवढं पूजन झाल्यानंतर मग आपल्याकडे कुलाचाराप्रमाणे आणि आपल्या घराच्या परंपरेप्रमाणे ब्राह्मण सुवासिनी यांचं भोजन आपण तिथे त्या रूपाने आपल्याकडे जसे साजरे करतात तसे करावे। आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू देऊन त्यांची ओटी भरावी। काही ठिकाणी गौरी गणपती असेही ठेवले जातात। गौरी गणपतींचं विसर्जन एका वेळेस होतं। कोणाकोणाकडे 3 दिवसाचे गणपती असतात, कोणाकोणाकडे 5 दिवसाचे गणपती असतात। मुख्यतः गौरी गणपती असेही कोणाकडे असतात। तेव्हा ते इथे मध्ये गणपतीचंही आवाहन करून इथे गणपती मांडले जातात। आणखीन त्यांचं दोघांचं विसर्जन जे केले जात असे। आणि यानंतर ब्राह्मण सुवासिनी भोजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अनुराधा ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्रावरती तिसऱ्या दिवशी हे जे आहेत गौरीचं विसर्जन केले जातं। त्या दिवशी सकाळी स्नानादी करून आणखीन आचमन करावे। आपल्याला पहिले सांगितले होतं त्याप्रमाणे आचमन करून प्राणायाम करावा आणि हातात पाणी घ्यावे। त्यावेळेस हातात पाणी घेऊन असे म्हणावे, नमो देव्यै महादेव्यै शिवाय सतत नमः नमः प्रकृते भद्राय नियता प्रणता स्वतां तिथिर्विष्णुतावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं विष्णु सर्वं विष्णु मयं जगत्। अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं ग्रहगुणेषु विशिष्टायां शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृतिप्राणतफलप्राप्त्यर्थम् आवाहित ज्येष्ठा देव्या विसर्जनं कर्तुं तदंगत्वेन पूजनं च करिष्ये। असं म्हणून त्यांची उत्तर पूजा करावी आणि त्यांना पुन्हा गंध अक्षदा हळद कुंकू आणि पुष्प असे वाहून दही भात किंवा कानोल्याचा आपल्याकडे जशी परंपरा असेल त्याचा नैवेद्य करावा आणि त्यानंतर त्यांचं विसर्जन करावं। काही ठिकाणी महालक्ष्मीला वाहिलेले दोरक असतात, त्याला 16 गाठी वगैरे लागलेले असतात, त्यांचंही धारण केलं जातं। उत्तर आराधन झाल्यानंतर उत्तर पूजन विसर्जनाच्या नंतर ते दोरक जे आहेत ते दोरे ते आपल्या उजव्या हाताच्या दंडाला किंवा आपल्या गळ्यात
त्या सुवासिनी घरच्या ज्या असतात सुना मुली त्यांना आपण देतो, ते त्यांना हळदी कुंकू देऊन त्यांना बांधून द्यावे। आपल्या परंपरेनुसार ही जे आहे ज्येष्ठा कनिष्ठिका पूजन म्हणजे महालक्ष्मी पूजन हे आपण केलेलं आहे। काही जागी वेगळ्या वेगळ्या परंपरा असून एकाच गौरीचे जे आहेत ते आपण मनोभावे पूजन करून आपल्या घरात सुख समृद्धी असावी, सौभाग्य आपल्याकडे घरात नांदावं या दृष्टीने या महालक्ष्मींचे पूजन केले जाते। कोणाकोणाकडे महालक्ष्म्या नसल्या तर कोणी नवसाच्याही महालक्ष्म्या करतात, कोणी पाहुणे म्हणून महालक्ष्मी आलेल्या असतात। सर्वांचं पूजन याच प्रकारे केले जातं। याच्यात आपल्या परंपरेनुसार जे काही बदलाव आहे ते आपण स्वतः करू शकता। हे पूजन झाल्यानंतर आपण जे गणपती आवाहन केले होते त्यांच्यावरती आपण अक्षदा व्हायच्या। यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिम इष्टकाम सिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। आपल्याकडे जे गणपती आपण आवाहित केले होते त्यांचं काम झाल्यानंतर अक्षदा वाहून त्यांचं विसर्जन करावं। त्यानंतर दोनदा आपण आचमन करावं। केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। वषट्टे विष्णवासा कृणोमि तन्मे यशस्विष्टव्यम वर्धन्तो त्वा सृष्टो यो गुरु मे यूयं पात स्वस्तिभिः सदा नः। 3 वेळेस विष्णूचं स्मरण करावं। विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः। त्रिवारं विष्णू स्मरणात सर्वं परिपूर्णतास्तु कृतं कर्म ईश्वरार्पणमस्तु। आणि ही पूजन जे आहेत जे मुख्य म्हणजे महालक्ष्मीचं पूजन याच प्रकारे केले जातं, तसं आपण सर्वांनी करावं। नमस्कार।